सेक्स्टॉर्शनच्या केसेस खूप होत आहेत रिसेंटली. सेक्स्टॉर्शन काय असतं की संबंधित व्यक्ती ज्याच्याकडे रात्री 10:30, 11, 12च्या आसपास व्हॉट्सअपवर अकस्मात व्हिडिओ कॉल येतो. युजली व्हिडिओ कॉल्स आपल्याला येत नाहीत, बट कोणाचा तरी अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल येतो. आता अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल आला की माणूस उचलतोच. बरोबर. आणि व्हिडिओ कॉल उचलला गेला तर तिथे एक मुलगी असते जी अनड्रेस व्हायला चालू होते आणि तिथे व्हिडिओ रेकॉर्ड होतो. जरी मी व्हिडिओ कॉल एखादा रिसिव्ह केला अँड माझ्याकडे जरी माझं रेकॉर्डिंग झालं, अगदी 5 सेकंदाचं जरी रेकॉर्डिंग झालं तर ते रिप्ले करून 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 ते 2.5 मिनिटापर्यंत घेऊन जातात. आणि मग तिथून मग आता उलटी प्रोसेस चालू होती की आता माझ्याकडे तुमचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ मी तुमच्याच फ्रेंड्सना पाठवेल, जर नको असेल तर मला एवढे पैसे द्या. मग ते 25,000 30,000 तिथून ती सुरुवात, तिथून अमाऊंट चालू होते. आणि ते एकदा दिलं बस. मला आत्ता सध्या दर 1.5 आठवड्यामध्ये एक केस येतेच सेक्स्टॉर्शनची फक्त. सो हे काय स्केलवर चालू आहे आपण बघू शकतो. जर आता गुगलवर जाऊन आपण बघितलं की एपिसेंटर ऑफ सेक्स्टॉर्शन विथ रिस्पेक्ट टू इंडिया, तर एक सिनेरिओ मी सांगतो तुम्हाला. लास्ट इयरची गोष्ट आहे. BBVRDमध्ये 2 सुसाईड झालेत. एकाच दिवशी 2 सुसाईड झाले. पोलीस सुसाईड इन्व्हेस्टिगेशन ज्या पॉईंटला पोलिसांनी स्टार्ट केलं तर तिथे इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना आढळलं की त्या दोन्हीही मुलांनी सुसाईड करण्याआधी एक मोठी अमाऊंट दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे. आणि म्हणजे एकाच दिवशी किंवा सेम जरा एक अल्टरनेट 2 दिवसाच्या आसपास झालं होतं. अँड त्या पॉईंटला त्यांना कुठेतरी डॉट्स कनेक्ट व्हावे लागले बिकॉज दोन्ही मुलांनी राजस्थानच्या गुरुकोठडी ह्या एका गावातल्या एका सर्टन अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केले होते. एकाच अकाउंटला दोन्हीकडून पैसे ट्रान्सफर झाले होते. सो जिथे राजस्थानमध्ये जाऊन इन्व्हेस्टिगेशन त्यांनी त्या गावामध्ये एंटर व्हायचा प्रयत्न केला तर त्यांना एंटरच होऊ दिलं नाही सुरुवातीला कोणी. सिव्हिल ड्रेसमध्ये ज्या पॉईंटला पोलीस इन्व्हेस्टिगेट करायला लागले, आता गावामध्ये गेले, तिथं गेल्यावर त्यांना आढळलं की तिथे एक कॉम्प्लेक्स जिथे सेक्स्टॉर्शनसाठीचं ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे मी ट्रेनिंग म्हणतो, जे आपण पुणे मुंबईच्या हिंजवडीसारख्या एरियामध्ये एखादं ऑफिस असेल तर त्या ऑफिस म्हणताना आपले एक्सपेक्टेशन्स काय असतात. सिक्युरिटी गार्ड्स असतील, IT पर्सन्स असतील, HRs असतील, रिक्रुटिंग टेक्निशियन्स असतील, मॅनेजर्स असतील, तिथला कोणी सिनियर व्यक्ती असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथे होत्या. सो आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की जर का 10 वर्षापूर्वी मला एखादा कॉल आला होता तर मला असं वाटायचं की कोणीतरी बिहारच्या कुठल्या तरी एक गावात, बिकॉज मोस्टली जमतार आहे त्यावेळेस जास्ती पॉप्युलर होतं, सो तिथून कोणीतरी कॉल करते. बट आता जे क्राईम्स होत आहेत ते ऑर्गनाइज्ड होत आहेत. सो त्या गुरुकोठडी या गावामध्ये तिथे ज्यावेळी कॅच केलं तर तो जो एक व्यक्ती होता त्यांनी 2 वर्षात 200 करोड रुपये कमवले होते फक्त सेक्स्टॉर्शनवर. सो तुम्ही हे समजून घेऊ शकता की हे काय स्केलवर चालू आहे. 200 कोटी. पण मग मला सांग की हे रेकॉर्ड फ्रॉड होत नाहीत का? म्हणजे आपलं हे लाईक इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वगैरे अमाऊंट तुमच्या अकाउंटला येते, काहीच त्याचं कुठे लिंक नाही आहे, कसं? म्हणजे ज्या पॉईंटला इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट होतं पहिला प्रश्न आपल्याला असा पडतो, कॉल कुठून आला होता. करेक्ट, ठीक आहे. कॉल कुठून आला होता तर मी ट्रेस करायचा प्रयत्न करेल. बट मला हे कळतं की हे सिम कार्ड कोणाच तर नावावर इश्यू केलं होतं. हे ज्यांनी कॉल केला होता त्याचं तर सिम कार्डच नसतं. बरोबर, ठीक आहे. आता ज्या मोमेंटला सिम कार्डवर तर आता मला ट्रेस नाही करता येणार आहे. बँक अकाउंट डिटेल्स आपण चेक करू की ह्या अकाउंटवर ट्रान्सफर झालेले आहेत, ते बँक अकाउंट पण कोणाच तरी 30 माणसाचं असतं. सो ट्रेसेस ह्या गोष्टी होत नाहीत इझिली जेवढं आपल्याला वाटतं. अँड सेक्स्टॉर्शनचं जर सांगायचं गेलं तर जवळपास 80% केसेस ह्या रिपोर्टच होत नाहीत आउट ऑफ फिअर. करेक्ट. म्हणजे ट्रॅक होईलही, म्हणजे BBVRD केस म्हणतो ती ट्रॅक झाली असती पण कोणी सांगायला जात नाही. मला जिथे फोन येतात मी पहिला प्रश्न हा विचारतो, तुम्ही सायबर पोर्टलवर केस रजिस्टर केली आहे का? सर रजिस्टर नाही करू शकत. बिकॉज पहिला प्रश्न आहे की मी पोलिसांना जाऊन सांगेल माझ्या बाबतीत हे झालं तर तिथे मलाच 4 प्रश्न विचारले जातील. बरोबर. सो